नमस्कार शेतकरी मित्र. आज आपण व्हिडिओ टाकायला थोडा लेट झाला, कारण आज इथं आपण बघू शकताय आपण केलेला लोकवन गहू कुठं कुठं आता पोसवायला लागलेला आहे, बाहेर यायला लागलेला आहे. हे बघा, तुर्या बाहेर यायला लागल्यात, कुठं कुठं बाहेर यायला लागला आहे, कुठं कुठं अजून आहे. आता ह्याच्यावर उद्या आपण फवारणी घ्यायची आहे. ते आता उद्या आणि व्हिडिओ टाकतोच तुम्हाला. आजच हे भांगलं झालेले आहे. शेतकरी म्हणतात शेती परवडत नाही, म्हणजे काही काही जण म्हणतात शेती करायला शेती परवडत नाही. यात तुम्हाला आता एक साधा हिशोब सांगतो की 4 ते 5 गुंठ रान आहे एवढं. हे बघा, यात थोडं तण जास्त होतं. काल बाहेरच्या 6 आणि आमची आई, आणि आज बाहेरच्या 2 आणि आमची आई, असे टोटल काल 7 आणि आज 3 बायका होत्या खुरपायला. काल 6 बाहेरच्या होत्या. काल 6 बायका जरी ह्यात लागल्या तरीही काल 4 गुंठ रान झालं नव्हतं. बाई येणार 11 वाजता, बसायला पातीला 11:15, पाणी प्यायला अर्धा पाऊण तास, तवर झाली जेवाय सुट्टी, त्यात गेला तास, जरा विश्रांती, तवर आला चहा, नंतर जरा पाणी प्यायला 5ला म्हणजे जर उठतात. ह्याच्यामुळं पैसेसुद्धा जातात. एका दिवसात होणारी खुरपणी 2 दिवसावर जाते. त्यामुळं शेतीचा आपला खर्च वाढायला लागला आहे. त्यामुळं ज्याच्या घरातली स्वतः सगळी शेतीत आहेत त्यालाच आता इथनं पुढं शेती परवडणार आहे. त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं घरातल्या सगळ्यांनी शेतीत काम करण्याची तयारी ठेवायला पाहिजे, तरच शेतकऱ्याला शेती परवडणार आहे. मान्य आहे सगळ्यांना शेती करायला, म्हणजे सगळीजण घरातली शेतीत येऊ शकत नाहीत. काही नोकरदार आहेत, त्यांनी सुट्टीच्या दिवशी असेल शनिवार रविवार किंवा रविवारी, त्यांना घरातल्या सगळ्यांनीच हातभार लावला पाहिजे, तर शेतकऱ्याला शेती परवडणार आहे. आता उद्याचा आणि आपण व्हिडिओ ह्याच्यावर टाकूच, कोणती फवारणी घ्यायची, कशी. आता हे बाहेर पडायला आलेलं आहे. तर सांगायचं कारण एकच, जी शेती परवडत नाही म्हणतात त्याच्या मागचं एकच कारण आहे की वाढणारा खर्च. त्यामुळे जेवढा शक्य होईल तेवढी खर्चात बचत करायला आपण बघायला पाहिजे, तरच आपल्याला शेती परवडणार आहे. नाहीतर येणारं सगळं पीक हे खर्चावालीच आपलं जाणार आहे. धन्यवाद.